ब्रेकनंतर चौफेर महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मान्सूनच्या आगमनानंतर काही काळ दडी मारलेला पाऊस आता विदर्भात सध्या जोरदार बरसतोय। विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय। वीज कोसळल्यानं दोघांचा जीव गेला तर एका ठिकाणी वाहून जाणाऱ्या शाळकरी मुलांना सुखरूप वाचवण्यात आलं। पाहुयात विदर्भातल्या या पावसाचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट। रप्कन जात वाचवायचं इथं कोण विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात आज पावसानं जोरदार तडाखा दिलाय। वर्ध्याच्या डिगडोहमध्ये नदीच्या पुरात काही शाळकरी विद्यार्थी अडकले। शाळेतून परत येताना अचानक पाणी वाढल्यानं हे विद्यार्थी पाण्यात अडकले। बचाव कार्य राबवून या विद्यार्थ्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलंय। दुसरीकडे वर्ध्याच्या कारंजामध्ये वीज पडून 2 तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। वाशिममध्ये मुसळधार पाऊस कोसळला, त्यामुळे 25 वर्ष जुन्या पाझर तलावाचा कालवा फुटल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं मालेगाव तालुक्यातील एरंडा गावाला चारही बाजूंनी पुराच्या पाण्यानं वेढा घातलाय। पावसामुळे यवतमाळ जिल्ह्याला 29 जूनपर्यंत येलो अलर्ट जाहीर करण्यात आलाय। पावसाळ्यातला हा पहिलाच पाऊस आहे जो यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजीमध्ये अति मुसळधार झाला। काल रात्रपासून सततधार पाऊस सुरू आहे आणि त्याच्यामुळे काय झालं की जे इंदिरा आवासच्या खालची जी पट्टी आहे त्या तेथील सर्व घरांमध्ये टोंगळभर पाणी शिरलं आणि त्याच्यामुळे त्यांचं सगळं अस्तव्यस्त झालंय। धान्य भिजलं, कपडे भिजले। आज त्यांची खायची सुद्धा तिथे व्यवस्था नाही आहे। आम्ही काही तरुणांनी मिळून त्यांची सगळी व्यवस्था केलेली आहे। या पावसामुळे आमच्या या परिसरामध्ये जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। नागपूर शहरातल्या अनेक भागातही मुसळधार पावसानं तडाखा दिल्यानं सखल भागात पाणी साचलं होतं। भंडाऱ्यातही कालपासून विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। आज सलग दुसऱ्या दिवशी अकोल्यातही मुसळधार पावसानं हजेरी लावली। अकोल्यात धुवाधार पाऊस होतोय आणि कालपासून हा पाऊस सलग सुरू आहे आणि आपण आहोत अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय चौकात। आपण पाहतो की कशा पद्धतीनं हा धुवाधार पाऊस सुरू आहे आणि रस्त्यावरची गर्दी जी आहे ती अतिशय कमी दिसते। एरवी या वेळेला हा चौक अतिशय गजबजलेला असतो, लोकांची मोठी गर्दी इथे असते, आंदोलनं आणि निवेदनं देणाऱ्यांची मोठी गर्दी या चौकात असते। मात्र कालपासून पाऊस धुवाधार सुरू असल्यानं अकोलेकरांनी आता घरीच आराम करणं पसंत केलंय। 29 जून पर्यंत पश्चिम विदर्भात असाच पाऊस राहणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागानं व्यक्त केला आणि याच पावसामुळे अकोल्यातलं जनजीवन कालपासून विस्कळीत झालं असं म्हणता येईल। पुढचे काही दिवस हा पाऊस असाच राहणार असल्यानं पेरणीची कामं जी आहे ती पुढचे 2-3 दिवस बंद राहतील। मात्र सध्यापर्यंत अकोल्यातल्या जवळपास 30% पेरण्या पूर्ण झाल्या, त्यामुळे कालपासून सुरू झालेला पाऊस जो आहे तो शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे। त्याच पद्धतीनं पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे सध्या अकोल्यातला पाणी पुरवठा करणारा महानदी काटेपूर्णा प्रकल्पात फक्त 11 ते 12% पाऊस असल्यामुळे या पावसामुळे धरणातली पाणी पातळी वाढेल अशी शक्यता जी आहे, अपेक्षा जी आहे ती लोक व्यक्त करतायत। बुलढाणा जिल्ह्यामध्ये संततधार पावसामुळे मेहकर तालुक्यातील नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। तिथे रत्नागिरीत गणपतीपुळे मंदिर परिसरात समुद्राचं पाणी शिरलं। भरतीमुळे समुद्रात उंच लाटा उसळत होत्या। थेट मंदिराच्या भिंतींना समुद्राच्या लाटा या धडकत होत्या। तिथे मीरा भाईंदर शहरातील उत्तन परिसरात दुपारी 1च्या दरम्यान समुद्रात उसळलेल्या उंच लाटांमुळे किनाऱ्यालगतच्या घरांमध्ये पाणी शिरलं।
काही जणांच्या घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं नुकसान झालं. तसंच वसईतील भुईगाव समुद्रकिनारीही अशाच प्रकारच्या लाटांची तीव्रता होती. अनेक झाडं कोसळल्याचंही समोर आलं.